नमस्कार, मी सुप्रिया रेसिपीमध्ये सर्वांचं स्वागत आहे। साध्या सोप्या पद्धतीने मँगो फ्रुटी मी आज दाखवलेली आहे। लहान मुलांना तर प्रचंड आवडते। अतिशय छान अशी झालेली आहे ही मँगो फ्रुटी आणि याचं बघू शकता टेक्स्चरसुद्धा अगदी बाहेरच्यासारखं आहे। तर कुठलाही प्रिझर्वेटिव्ह पदार्थ न घालता ही मँगो फ्रुटी कशी बनवतात ते मी आज दाखवणार आहे। अतिशय प्यायला चांगली लागते आणि जवळपास 2 आंबे आणि 1 कैरीमध्ये एवढी मँगो फ्रुटी बनते। तर आपण बघूयात की ही फ्रुटी बनवतात कशी। सर्वप्रथम 2 आंबे घेतलेले आहेत आणि 1 कैरी घेतलेली आहे। तर सर्वप्रथम हे स्वच्छ धुवून घेतलेले आहे आणि या कैरीचं साल काढून घेणार आहे। तर ही कैरी शक्यतो आंबट असावी आणि आंबे थोडेसे गोड असावेत। तर बघू शकता ही कैरीचं पूर्ण साल काढून घेतलेलं आहे आणि हे आंब्याचं पूर्ण वरचं कव्हर मी काढून घेणार आहे, जेणेकरून याच्यातला जास्तीत जास्त गर आपल्याला मिळावा। तर बघू शकता अशा पद्धतीने याचे मी छान बारीक पीसेस करून घेतलेले आहेत आणि एका कढईमध्ये ही जी चिरलेली कैरी आणि हा जो आंबा आहे तो मी ॲड करून घेणार आहे। तर बघू शकता 2 आंबे आणि 1 कैरी अतिशय छान असं प्रमाण आहे। तर तुम्ही नक्की ट्राय करा। तर याच्यामध्ये मी जवळपास 1.5 ग्लास पाणी घातलेलं आहे। तर 1.5 ग्लास पाणी घातल्यानंतर व्यवस्थित आपल्याला याला छान एक उकळी येऊ द्यायची आहे। उकळी आल्यानंतर याच्यावर आपल्याला छान झाकण ठेवायचं आहे। तर याच्यातली जी कैरी आहे ती कैरी व्यवस्थित शिजावी। तर जवळपास एक 10 मिनिटांनी मी उघडलेला आहे। तर बघू शकता तर अर्धी वाटी इथे मी अर्धा कप जो मेजरिंग कप आहे ते साखर घातलेली आहे। तर तुमच्याकडे स्टीलची वाटी असेल तर ती अर्धी वाटी साखर घातली तरी हरकत नाही। तर अशा पद्धतीने साखर घातल्यानंतरसुद्धा याला छान आपल्याला शिजवून घ्यायचं आहे। तर परत एकदा मी 5 मिनिट छान झाकून ठेवलेलं आहे। तर व्यवस्थित शिजलेलं आहे हे सर्व साहित्य। तर बघू शकता याला मी एका चाळणीत घालून घेतलेलं आहे आणि हे आपल्याला थंड करून घ्यायचं आहे। ह्या ज्या फोडी आहेत आंब्याच्या आणि कैरीच्या, तर अशा पद्धतीने थंड होण्यासाठी मी एका प्लेटमध्ये याला ॲड करणार आहे आणि ह्याला थोडंसं पसरून घेणार आहे, जेणेकरून हे लवकर थंड व्हावं। तर बघू शकता हे पाणी आपल्याला परत वापरायचं आहे, त्यामुळे हे जे पाणी आहे हे फेकून द्यायचं नाही, कारण आपण साखर ॲड केलेली आहे यामध्ये। तर अशा पद्धतीने ह्या ज्या फोडी आहेत थंड झाल्यानंतरच आपल्याला मिक्सरच्या भांड्यामध्ये बारीक करून घ्यायच्या आहेत। तर खूप झटपट अशी ही फ्रुटी बनते, तुमच्या मुलांना नक्की आवडेल। तर अशा पद्धतीने याला मिक्सरवर मी काढून घेणार आहे। तर सर्वप्रथम आधी ह्या फोडी नुसत्याच आपल्याला फिरवून घ्यायच्या आहेत आणि नंतर ते साखरेचं पाणी ॲड करायचं आहे। तर बघू शकता हे जे राहिलेलं साखरेचं पाणी थंड झालेलं होतं ते मी यामध्ये ॲड करून पुन्हा एकदा मिक्सरवर फिरवून घेतलेलं आहे। तर बघू शकता अशा पद्धतीने ही जी फ्रुटी आहे ती तयार झालेली आहे। तर आपल्याला यामध्ये पाणी ॲड करायचं आहे। तर छोट्या भांड्यात बसत नसल्याने मी मोठ्या भांड्यात घालून घेतलेलं आहे आणि थंड 1 लिटर पाणी यामध्ये मी ॲड करून घेणार आहे। शक्यतो फ्रुटी अशी फार घट्ट नसते, ती पातळ असते। तर तुम्हाला जर बर्फ याच्यामध्ये ॲड करायचा असेल तर बर्फ करू शकता, पण मी पूर्ण थंड असलेली फ्रीजमधली 1 लिटर पाणी बॉटल यामध्ये ॲड केलेली आहे। तर बघू शकता याची कन्सिस्टन्सीसुद्धा तर जास्त पातळही नाही आणि जास्त घट्टही नाही। तुम्हाला थोडं हवं असेल तर तुम्ही यामध्ये अजून पाणी ॲड करू शकता। तर बघू शकता अशा पद्धतीने झटपट अशी ही फ्रुटी मी इथे गाळून घेतलेलं आहे। तर अतिशय छान असं टेक्स्चर आलेलं आहे याला फ्रुटीला। तर जसा आपला मँगो असेल तशा पद्धतीने फ्रुटीचा कलर येईल। तर कुठलाही कलर किंवा प्रिझर्वेटिव्ह कुठलाही पदार्थ न घालता ही फ्रुटी झटपट तयार होते। तुमच्या मुलांना नक्की तयार करून द्या। बाहेरची पिण्यापेक्षा ही जर घरी बनवली तर जास्त क्वांटिटीत बनते आणि आपण जे सर्व साहित्य आहे हे अगदी स्वच्छ आणि व्यवस्थित असं वापरतो, फ्रेश वापरतो। त्यामुळे ही फ्रुटी तुम्ही नक्की ट्राय करून बघा। तर बघू शकता इतक्या पद्धतीमध्ये एवढी फ्रुटी तयार झालेली आहे। तर बघू शकता रेसिपी जर आवडली असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा। नेक्स्ट व्हिडिओसह भेटू।